खरं तर माझा रंग खूप स्वच्छ आणि गोरा होता. माझी चेहरापट्टी ही खूप सुस्पष्ट होती. पण मी खूप बारीक होते. लहानपणापासूनच मला मुलांसोबत खेळायला खूप आवडायचे. मी अनेकदा रस्त्यावर आणि परिसरात मुलांसोबत खेळताना दिसायचे. मी घरात सर्वात लहान होते, त्यामुळे माझे आई-वडील माझे खूप लाड करायचे. मला 2 मोठ्या बहिणी होत्या, ज्यांची लग्ने झाली होती. मी माझा बहुतेक वेळ मुलांसोबतच घालवायचे, त्यामुळे माझी कपड्यांची शैलीही त्यांच्यासारखीच होती. मी मुलांसारखे शॉर्ट्स घालायचे, मी जीन्स घालायचे, डोक्यावर टोपी असायची. क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल हे सर्व माझे आवडते खेळ होते. वेळ कधी निघून गेला आणि मी 16 वर्षाची कधी झाले हे मला कळलेच नाही. जेव्हा मी 16 वर्षाची झाले तेव्हा माझी आई मला घरीच थांबण्याचा आग्रह करू लागली. ती म्हणाली, "तू मुलगी आहेस, घरीच थांबत जा. तू एवढी मोठी झाली आहेस आणि तरीही शेजारच्या मुलांसोबत खेळताना दिसतेस. याची तुला लाज वाटत नाही का? तू तुझे पाय पाहिलेस का? अनवाणी खेळून ते किती मोठे झाले आहेत. मला वाटते मला तुझ्या मापाची चप्पल मिळणेही अवघड जाईल. मला तुझ्यासाठी पुरुषांची चप्पल आणावी लागेल." मी सुरुवातीपासूनच निष्काळजी होते. आईचे बोलणे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे. आईचा ओरडा ऐकूनही माझे लक्ष बाहेर चालणाऱ्या क्रिकेट सामन्यावर असायचे. मी आईला विनंती केली की मला शेवटच्या वेळी खेळू दे, पण ती तयार झाली नाही. माझे बाहेर जाणे पूर्णपणे बंद झाले होते. मी फक्त गच्चीवर जाऊन पतंग उडवायचे किंवा जवळच राहणाऱ्या अहिलच्या गच्चीवर जायचे. मी त्याच्या आईकडे तक्रार करायचे की माझ्या आईने मला घरात कैदी बनवून ठेवले आहे. माझे बसणे आणि चालणे सर्व काही मुलांसारखेच आहे. मग अहिल माझ्याकडे हसून बघायचा आणि म्हणायचा, "ठीक आहे सौम्या, तू आता मोठी झाली आहेस. घरीच राहत जा." अहिल उलट मला समजावून सांगायला लागायचा. मी अनेकदा त्याचा शर्ट घेऊन घालायचे. अर्थात मी मुलांसोबत खेळत मोठी झाले होते. मला शेजारच्या मुलांनी माझ्याशी कधीही गैरवर्तन करण्याचा किंवा मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला नाही. आणि त्याचे कारण कदाचित अहिलच माझा रक्षक म्हणून माझ्यासोबत सगळीकडे राहायचा. तो आईची बरीच कामंही करायचा, कारण आम्हाला भाऊ नव्हता. वडील परदेशात असायचे आणि 6 महिन्यांनीच यायचे. मी 14वी पूर्ण करताच भोपाळहून माझ्या आईच्या मैत्रिणीने तिच्या मुलासाठी माझा हात मागितला. तेव्हा मी 20 वर्षाची होते. पण जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी आईला स्पष्टपणे सांगितलं की मी तुला सोडून दुसऱ्या शहरात जाणार नाही. आई म्हणू लागली की तुझी ही कर्म आहेत. तुझं लग्न करून मला अपमानित व्हायचं नाही. तू इतकी मोठी झाली आहेस आणि तरीही तुला साधा चहासुद्धा बनवता येत नाही. ती माझी बालपणीची मैत्रीण आहे. आमचं एकमेकींवर बहिणींसारखं प्रेम आहे. ती तुझ्या सगळ्या चुक्या पोटात घालेन आणि ही माझ्या आईची सर्वात मोठी चूक होती. खरं तर माझं लग्नावर अजिबात लक्ष नव्हतं. आत्तापर्यंत माझं मन फक्त खेळण्यातच गुंतलेलं होतं. लग्नाच्या 4 दिवस आधीपर्यंत मी बाहेर जाण्याचे नियोजन आखत असायचे आणि गुपचूप बाहेर जायचे. माझी आई मला जबरदस्तीने घरात ओढून न्यायची आणि म्हणायची की लग्नाला 4 दिवस उरले आहेत आणि ही मुलगी शांतच बसत नाही. अगं, लग्नाआधी नवरी अशीच धावपळ करत राहिली तर तिचं सौंदर्य दिसणार नाही. आणि मी ते 4 दिवस मोठ्या मुश्किलीने घरात बसून काढले. आकाशात उडणारे आणि तुटणारे पतंग बघून जो पतंग तुटत होता त्याला पकडण्यासाठी मी सरळ गच्चीकडे धावत जायचे. असो, माझी वरात भोपाळहून आली होती. माझं लग्न दिवसा झालं आणि परतीचा प्रवास रात्रीच्या ट्रेनने होता. हे तेव्हा सुरू झालं जेव्हा मी वधूच्या वेशात लेहंगा घालून ट्रेनमध्ये बसून खूप कंटाळले होते. माझा नवरा अमित माझ्याकडे वारंवार खूप काळजीपूर्वक बघत होता. माझी सासू भोपाळला राहायची, त्यामुळे माझे तिथे जाणे जवळजवळ नव्हतेच. दर 4-5 वर्षांनी माझ्या आईची एक मैत्रीण आमच्या घरी भेटायला यायची. आठवड्याभर किंवा 10 दिवस राहायची आणि मग परत जायची. त्यामुळे मला माझ्या सासूच्या घरच्या वातावरणाबद्दल किंवा माझ्या नवऱ्याबद्दल, अमितबद्दल काहीच माहीत नव्हतं. अर्थात माझं संपूर्ण बालपण मुलांसोबत खेळण्यातच गेलं. पण त्यांच्या नजरेत अमित माझ्याकडे बघत होता आणि त्यांच्या डोळ्यात जो गोंधळ मला जाणवत होता तो मी लहानपणी ज्या मुलांसोबत खेळायचे त्यांच्या डोळ्यातून कधीही अनुभवला नव्हता. तो माझ्या समोरच्या सीटवर बसला होता. पहिली गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करत होते आणि तोही या जड वधूच्या पोशाखात. आजपर्यंत मी कधीही सलवार सूट नीट घातला नव्हता. मी नेहमी जीन्स शर्ट घालायचे किंवा लोअर आणि टी शर्ट घालून बसायचे.
यामुळे या जड वधूच्या लेहंग्यात मला कमालीचा गोंधळल्यासारखं वाटत होतं. मी झोपले होते. माझ्या या जड लेहंग्यात मी मोठ्या मुश्किलीने 16 ते 17 तासाचा प्रवास पूर्ण केला होता. रात्री झोपण्यापूर्वी मी माझे दागिने नक्कीच काढून ठेवले होते. भोपाळला पोहोचल्यावर माझ्या सासूबाईंनी त्यांच्या शेजारच्या एका मुलीकडून माझा पुन्हा मेकअप करून घेतला. मी खूप थकले होते आणि मला झोप लागत होती, कारण ट्रेनमध्ये मला नीट झोप लागली नव्हती. मला नेहमीच खूप छान झोप लागायची. जेव्हा मला झोप यायची तेव्हा इच्छा असूनही मी स्वतःला उठवू शकत नव्हते. त्यामुळे मी माझ्या नवऱ्याची खोलीत येण्याची वाटही पाहिली नाही. मी उशीवर डोके ठेवले आणि मला केव्हा झोप लागली कळलेच नाही. रात्री किती वाजता मला जाग आली ते कळले नाही. मी पाहिले की अमित उशी घेऊन सोफ्यावर झोपला होता. हे पाहून मला खूप अवघडल्यासारखे वाटले. मी त्याची वाट बघायला हवी होती. मग मी घड्याळाकडे पाहिले तर रात्रीचे 3 वाजले होते. मी आल्यापासून मला खूप भूक लागली होती. माझ्या सासूबाईंनी मला नाश्ता देऊन खोलीत बसवले होते आणि खोलीत आल्याबरोबर मी झोपून गेले होते. मला उठून खोलीबाहेर जायचे होते, जेणेकरून मी माझ्या खाण्यापिण्याची काहीतरी व्यवस्था करू शकेन. पण मी पलंगावरून पाय खाली ठेवताच खाली काय होतं ते कळलंच नाही. पण मी त्याला धडकले आणि थोडक्यात पडण्यापासून वाचले. पण माझ्या तोंडातून एक किंचाळी बाहेर पडली आणि मी पटकन स्वतःला सावरलं. मी पडण्यापासून तर वाचलेच, पण ती किंचाळी ऐकून अमितचे डोळे नक्कीच उघडले. मला जागं झालेलं पाहून तो हसत उठून माझ्याकडे आला. त्याने त्याची उशीसुद्धा पलंगावर ठेवली. अर्थात तो लहानपणी माझ्या घरी यायचा, पण आता अमित माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता. तो येऊन माझ्या बाजूला बसला. तो म्हणाला, "तू पूर्ण गाढ झोपली होतीस. मी तुला कितीतरी वेळा उठवण्याचा प्रयत्न केला, पण तू अजिबात उठत नव्हतीस." मी म्हणाले, "मला माफ करा. कदाचित मी प्रवासाने खूप थकले असेल, त्यामुळे मी कधी झोपी गेले हे माझ्या लक्षातच आले नाही." तो म्हणाला, "हो, मी तुला उठवण्याचा प्रयत्न केला. पण झोपेतच तू स्पष्टपणे म्हणालीस की मला झोपू दे." एक दीर्घ श्वास घेत त्याने माझ्याकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिले. मला असे काहीतरी आठवत नव्हते, पण हे शक्य असू शकत होते, कारण जेव्हा माझी आई मला गाढ झोपेतून उठवायची तेव्हा मी तिला हेच सांगायचे. त्यावेळी मला खूप अवघडल्यासारखं वाटलं. मी विचार करत होते की अमितला कसं सांगू की मला भूक लागली आहे. तेवढ्यात अचानक त्याने माझा हात धरला आणि म्हणाला की पूर्वी आपल्या आया एकमेकांना भेटायला यायच्या, पण मी तुला पहिल्यांदाच बघितलं. जेव्हा माझ्या आईने तुझ्याबद्दल विचारलं तेव्हा मी माझा निर्णय आईवर सोडला होता. पण नंतर मी विचार करू लागलो की तू कशी दिसतेस किंवा एक माणूस म्हणून तू कशी आहेस हे मला माहीतच नाही, पण तू सुंदर आहेस. माझ्या आईच्या निर्णयावर माझा काहीच आक्षेप नाही. उलट मला आनंद आहे की माझ्या आईने माझ्यासाठी इतकी सुंदर मुलगी निवडली आहे." असे म्हणत त्याने साईड टेबलच्या ड्रॉवरमधून एक अंगठी काढली आणि माझ्या बोटात घातली. तो काही वेळ माझी स्तुती करत राहिला. माझ्यासाठी हे सगळं नवीन आणि खूपच अनोखं होतं, कारण आत्तापर्यंत ज्या मुलांसोबत मी खेळायचे ते मला मुलगाच समजायचे आणि माझ्याशी कधीच असं बोलायचे नाहीत. त्यामुळे अमितच्या तोंडून माझी स्तुती ऐकून मी खूप भारावून गेले होते. तो माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होता, माझी स्तुती करत होता. सगळंच एक फसवणूक असल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात अचानक माझे हात पाहून तो शांत झाला. तो म्हणाला, "तुझे हात इतके जाड आणि मोठे का आहेत? मुलींच्या हातांसारखे सुंदर का नाहीत?" त्याने माझा हात सोडला आणि म्हणाला, "मु मुलींमधला पुरुषीपणा मला अजिबात आवडत नाही." मी माझ्या हातांकडे काळजीपूर्वक पाहिले. कदाचित मला मुलींसारखी नखे वाढवायला आवडत नसे किंवा मी माझ्या हातांची काळजी घेण्याकडेही लक्ष देत नसे. मी किशोरवयीन अवस्थेपासूनच सतत मुलांचे खेळ खेळल्यामुळे माझे हात खरखरे झाले होते. तो अंथरुणावरून उठून कपाटाकडे गेला. कपाट उघडून त्याने मला एक काळ्या रंगाचा ड्रेस देत "जाऊन घाल" असे सांगितले. मी स्वतः त्या जड कपड्यांना वैतागले होते, म्हणून मी त्याचे आभार मानले. पण जशी मी वॉशरूममध्ये जाऊन त्या कपड्यांकडे पाहिले, ती एक खूप पातळ जाळीची नायटी होती, पण मी ती लाजत घातली. ती घालताना मला खूप अस्वस्थ वाटत होते. जेव्हा मी खोलीत आले तेव्हा माझ्यासमोर अमित हातातल्या परफ्यूमच्या बाटलीने स्वतःवर फवारत होता. मला पाहून तो हसत माझ्याजवळ आला आणि माझ्यावर फवारू लागला. तो म्हणाला की त्याला या परफ्यूमचा सुगंध खूप आवडला आहे. असे म्हणून त्याने मला बेडवर आणले, मिठी मारली आणि माझ्याशी प्रेमाने बोलू लागला. त्याचे डोळे माझ्या संपूर्ण शरीरावर फिरत होते आणि मला खूप लाज वाटत होती, कारण अशा
प्रकारची नजर मी पहिल्यांदाच पाहत होते. थोड्याच वेळात त्याने मला मिठीत घेतले आणि त्याचे हात माझ्या शरीराच्या प्रत्येक भागावरून फिरू लागले. पण त्याचे हात एका जागी थांबले. मग अचानक तो माझ्यापासून मागे सरकला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले. त्याला काय झाले हे मला कळलेच नाही. तो लगेच खोलीतून बाहेर गेला. मी बराच वेळ त्याची वाट पाहत राहिले, पण तो खोलीत परत आला नाही. त्याला काय झाले हे मला कळले नाही. थोड्या वेळापूर्वी तो खूप आनंदी होता. त्याला काय झाले होते हे मला माहीत नाही. तो रात्रभर खोलीत आला नाही. सकाळी मी माझे कपडे बदलले. मी खोलीतून बाहेर आले तेव्हा पाहिलं की तो बाहेर दिवाणखान्यातल्या सोफ्यावर झोपला होता. तो खोलीत न झोपता बाहेर सोफ्यावर का झोपला आहे याचं मला आश्चर्य वाटलं. मी त्याच्या जवळ येताच मला पाहून त्याने तोंड दुसरीकडे वळवायला सुरुवात केली आणि मग जणू हे चक्रच सुरू झालं. मी त्याच्या जितके जवळ जाण्याचा प्रयत्न करायचे तितकाच तो माझ्यापासून दूर पळायचा. त्याने मला कारणसुद्धा सांगितलं नाही. लग्नानंतर त्याच्या काही गोड शब्दांनी माझं जग बदलून टाकलं होतं, पण मला माहीत नाही की त्याने मला का टाळायला सुरुवात केली. बरेच दिवस उलटून गेले होते, पण माझ्याप्रती त्याचे वागणे बदलले नव्हते. एकदा मी वैतागून त्याच्यासमोर उभी राहिली. मी म्हणाले, अमित, तू माझ्याशी का बोलत नाहीस? माझ्यापासून दूर का राहतोस? त्यावर तो म्हणाला, तू माझ्याशी चांगले वागली नाहीस. तू अशी आहेस हे जर मला माहीत असते तर मी तुझ्याशी कधीच लग्न केले नसते. मला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. मी म्हणाले, मी काय केले आहे? त्यावर तो म्हणाला, तुझ्यात मुलीसारखं काहीच नाही. तू अगदी पुरुषांसारखी आहेस. तुझी चाल, शरीर यष्टीसुद्धा पुरुषांसारखीच आहे. असे म्हणून तो खोलीतून निघून गेला. कदाचित मी पॅन्ट किंवा टी शर्ट घालत असेल म्हणून त्याने असे म्हटले असेल, कारण सुरुवातीपासूनच मला सैल कपडे घालण्याची सवय होती. त्यामुळे मी आत्तापर्यंत माझ्या हुंड्यातील सुंदर साड्यासुद्धा बाहेर काढल्या नव्हत्या. आता मी माझ्या हुंड्यातील त्या सर्व साड्या बाहेर काढून नेसायला सुरुवात केली आणि माझ्या सासूबाईंसोबत मी अमितच्या आवडीचे जेवण बनवायलाही शिकले. त्याची सगळी कामेही मी स्वतःच्या हातांनी करायला सुरुवात केली. 2 महिन्यात मी स्वतःला पूर्णपणे बदलून टाकले होते, या आशेने की कदाचित अमितचे माझ्याशी वागणे सुधारेल. पण तो दगडासारखा झाला होता. तो रोज रात्री उशिरा घरी येऊन सोफ्यावर झोपायचा. मला त्याच्या सोबतीची ओढ लागायची. मला त्याचे प्रेम हवे होते. शेवटी ही एक नैसर्गिक इच्छा आहे. मी विवाहित होते आणि तो माझा नवरा होता. एक पत्नी म्हणून मला माझ्या नवऱ्याला मिठी मारायची होती. पूर्वी मी प्रत्येक गोष्टीबद्दल बेफिकीर असायचे. आता अमितच्या प्रेमात पडून मी माझं स्वतःचं व्यक्तिमत्वही गमावून बसले होते. मी अमितला आवडायला हवी म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण तो तसाच होता. तो अजूनही माझ्याशी बोलत नव्हता. एके रात्री मी झोपले होते आणि मला कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला आणि त्या आवाजामुळे मला जाग आली. माझ्या सासूबाई आणि अमित यांच्यात खूप वाद सुरू होता. मी खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आले. सासूबाईंच्या खोलीचा दिवा चालू होता आणि खोलीतून वादाचा आवाज येत होता. मी खोलीपर्यंत पोहोचले, पण अमित आणि माझ्या सासूंमध्ये जे काही चालले होते ते ऐकून मला धक्काच बसला. अमित त्याच्या आईला सांगत होता की त्याला पुन्हा लग्न करायचे आहे आणि हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी सासू म्हणाली, खबरदार, जर तू तुझ्या तोंडून हा शब्द जरी काढलास तर. तो म्हणाला की मी सौम्यासोबत राहू शकत नाही. माझी सासू म्हणाली, का? त्या मुलीमध्ये काय दोष आहे? तिने तुझ्यासाठी स्वतःला बदलले आहे. ती स्वयंपाक करते आणि तुझी सगळी कामे देखील तीच करते. तिने संपूर्ण घराची काळजी घेतली आहे. तिने तिची कपडे घालण्याची, चालण्याची, बसण्याची आणि उभे राहण्याची पद्धत बदलली आहे आणि तूच तिच्यासाठी सवत आणू पाहत आहेस. तो म्हणाला, आई, तिच्यात काय कमी आहे हे मी तुला सांगू शकत नाही. फक्त मीच नाही तर कोणताही पुरुष तिच्यासोबत आयुष्य घालवू शकत नाही. म्हणून मी पुन्हा लग्न करेल. जर सौम्या म्हणत असेल तर मी तिला घटस्फोट द्यायला तयार आहे आणि जर तिला हवे असेल तर ती माझ्या नावानेही आयुष्य जगू शकते. मला काहीच फरक पडत नाही. असे म्हणून तो खोलीतून बाहेर गेला. मला पाहताच तो थांबला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझी नजर चुकवत तो खोलीतून निघून गेला. मी सुद्धा त्याच्या मागे खोलीत गेले. मी म्हणाले, अमित, आज मला सांगच, माझ्यात अशी कोणती कमतरता आहे ज्यामुळे तुला पुन्हा लग्न करायचं आहे? तो म्हणाला, आरशात स्वतःकडे बघ, तुला कळेल तुझ्यात काय कमी आहे. मी म्हणाले, मी स्वतःला रोजच बघते. मला माहीत नाही, माणसाला नेहमी स्वतःमध्ये चुका दिसत नसतात. त्याला स्वतःचे स्वरूप आवडतेच. म्हणून तूच सांग, माझ्यात काय चूक आहे? त्यावर तो म्हणाला की तुझ्यात स्त्रीचं सौंदर्य नाही. जाडजूड कपडे घालण्याने तुझ्या शरीराची ठेवण बदलणार नाही. कधीतरी आरशासमोर एकटी उभी राहून बघ की तुझी छाती पुरुषांसारखी अगदी सपाट आहे. तुझ्या जवळ आल्यावर मला असं वाटतं की मी एका पुरुषासोबत आहे आणि मला तुझ्यापासून
वेगळं झाल्यासारखं वाटतं. तुझ्या सहवासात मला गुदमरल्यासारखं वाटतं. तुला स्पर्श केल्यावर मला काहीही चांगलं वाटत नाही आणि माझ्या हृदयात भावनांचं कोणतंही वादळ उठत नाही. मला तुझ्या जवळ यावंसं वाटत नाही. तुला पाहून मला कळमळायला लागतं. तुझ्यासोबत मी राहू शकत नाही. त्याचे शब्द ऐकून मी निष्प्राण होऊन बसले होते. एका स्त्रीसाठी यापेक्षा मोठा अपमान आणि अवमान कोणता असू शकतो? ज्या शब्दात अमितने माझे वर्णन केले होते त्या उणिवा त्याने मला सांगितल्या होत्या, ज्यावर माझे काहीही नियंत्रण नव्हते. त्याने माझा जो अपमान केला होता, मी रात्रभर रडत राहिले. दुसऱ्या दिवशी माझ्या सासूने मला सांगितले की तुझे लग्न झाल्यापासून तू माहेरी गेलीच नाही. तू काही दिवसांसाठी तुझ्या आईच्या घरी जायला हवे. मी म्हणाले, आई, जर मी इथून गेले तर तर अमित दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करेल. हे ऐकून माझी सासू म्हणाली, मी त्याला समजावून सांगेन. तू त्याची सगळी कामे वेळेवर करतेस, म्हणूनच तो तुला महत्त्व देत नाही. जेव्हा तू इथे नसशीलच तेव्हा त्याला स्वतःला तुझी आठवण येईल, तेव्हा तो तुला महत्त्व देईल. मला माझ्या सासूचे बोलणे पटले आणि मी माहेरी परत गेले. मी 6 महिन्यांनी भोपाळहून दिल्लीला आले होते. मी पूर्णपणे बदलले होते. घरी आल्यावर मी आईला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागले. माझ्या आईला असे वाटत होते की मी रडत आहे, कारण मी त्यांच्यापासून दूर असल्यामुळे दुःखी आहे. मी इथे येऊन फक्त 1च तास झाला होता तेव्हा माझ्या वयाचे शेजारचे सर्व मुलं मला भेटायला आले होते. पण आज मी त्यांना अंतर राखून भेटत होते, कारण माझा विचार बदलला होता. अहिलसुद्धा त्या मुलांपैकीच एक होता. तो माझा जिवलग मित्र होता. तोही मला भेटायला आला होता. मी सगळ्यांशी हसत खेळत बोलत होते, पण आतून मात्र अस्वस्थ होते. मला अमितची काळजी वाटत होती. सगळे माझ्याशी बोलण्यात व्यस्त होते. तिथे फक्त एकच अहिल होता, जो शांत होता आणि माझ्याकडे एकटक पाहत होता. जेव्हा सगळे निघून गेले तेव्हा तो माझ्या बाजूला येऊन बसला आणि म्हणाला, सौम्या, तुला काय झालं? तू इतकी उदास का आहेस? मी म्हणाले, नाही, मी खूप आनंदी आहे. हे बोलताना न कळत माझे डोळे पाणावले. तो माझ्या चेहऱ्याकडे आणि डोळ्यांकडे खूप काळजीपूर्वक पाहत म्हणाला, हो, मला तुझा आनंद दिसतोच आहे. आपण आपलं बालपण एकत्र घालवलं आहे. एकत्र खेळलो आहोत, एकत्र हसलो आहोत आणि एकत्र रडलो सुद्धा आहोत. म्हणून माझ्याशी खोटं बोलू नकोस. जर तुझ्या नवऱ्याने तुला काही म्हटलं असेल, मला एकदा इशारा देऊन बघ. मग बघ मी त्याला कसा सुधारतो. तो मान वर करून मला असं म्हणाला होता. मी म्हणाले, माझ्याशी नम्रपणे बोल. तो तुझा मेहुणा आहे. तो असं म्हणू लागला की जर कोणी तुझ्या डोळ्यात पाणी आणण्याचा कारण बनला तर मी त्याला सोडणार नाही. मी म्हणाले, अहिल, तो खूप चांगला आहे. आता मी त्याला काय सांगू? मी लहानपणापासून अहिलच्या बहिणीची खूप चांगली मैत्रीण होते. ती विवाहितच होती. मला वाटले की मी तिच्याकडे जाऊन या समस्येवर उपाय विचारावा. कदाचित ती मला मदत करेल. मी दिल्लीत आल्यापासून मला अमितचा एकही फोन नव्हता. मला फार वाईट वाटत असायचे, पण मी माझ्या मनाला समजावत होते की अमित बिझी असेल, म्हणून त्याने मला फोन केला नसेल. मी अहिलच्या घरी गेले. त्यावेळी अहिल त्याच्या वडिलांच्या दुकानात त्यांच्यासोबत जायचा. बाजारात त्यांची कपड्यांची अनेक दुकाने होती आणि तो वडिलांसोबत ती दुकाने सांभाळायचा. त्यामुळे तो फक्त संध्याकाळीच घरी परतायचा. मी दुपारी घरी गेले, कारण अहिल घरी असला तर तो माझ्या समोर घुटमळत राहिला असता. मला पाहून अहिलची बहीण खूप आनंदी झाली आणि तिने मला माझ्या वैवाहिक जीवनाबद्दल विचारायला सुरुवात केली. मी तिला सांगितले की अमित खूप चांगला माणूस आहे आणि मी खूप आनंदी आहे. मग बोलता बोलता मी संकोचत तिला तो प्रश्न विचारला जो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या बनला होता. तिने मला सांगितले की ती मला त्या समस्येवर उपचार करणाऱ्या एका महिला डॉक्टरकडे घेऊन जाईल. हे ऐकून मला आनंदच झाला. मला माझी समस्या कोणालाही काहीही न सांगता सोडवायची होती. म्हणून मी दुसऱ्याच दिवशी अहिलच्या बहिणीसोबत त्या महिला डॉक्टरकडे गेले. त्यांनी मला काही औषधे दिली आणि चांगला आहार घेण्यासही सांगितले. जेव्हा मी घरी परत आले तेव्हा माझी आई माझ्या सासूशी बोलत होती. मी आईकडून फोन घेतला आणि स्वतः सासूशी बोलू लागले. त्यांना अमितबद्दल विचारू लागले. त्या म्हणाल्या, मी रोज त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, पण तो माझा ऐकायला तयारच नाही. पण तू काळजी करू नकोस, मी त्याला समजावून सांगेन. तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. मला खूप काळजी वाटली. त्या महिला डॉक्टरने जे औषध दिले होते ते जेवणानंतर घ्यायचे होते, पण सासूशी बोलल्यानंतर माझी भूकच जणू नाहीशी झाली. मला वाटत होते की मी तिथून निघून आल्यावर अमितला माझी आठवण आली असेल. पण तो तसाच होता. मी फक्त काही घास खाल्ले आणि माझे औषध घेतले. ते घेतल्यानंतर मला एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली. छातीत कळ येऊ लागली. छाती जड झाल्यासारखी वाटू लागली. कदाचित हेच माझ्या समस्येवरचे समाधान असेल.
असा विचार करून मी ते औषध घ्यायला सुरुवात केली आणि ते घेतल्याबरोबर मला घाम येऊ लागला. मला अस्वस्थ वाटू लागले. पण मी हे सर्व अमितसाठी करत होते. तेवढ्यात माझ्या नंबरवर अमितचा फोन आला. मी लगेचच फोन उचलला. मला वाटलं की कदाचित त्याला माझी आठवण आली असेल म्हणून त्याने फोन केला असेल. पण तो म्हणाला की तू माझ्यासोबत जो खेळ खेळत आहेस तो चांगला नाही. तुझ्यामुळे बहुतेक माझी आई मला घरातून हाकलून देईल. मी तुला सोडणार नाही. मला माहीत नाही तुझ्यासारख्या मर्दानी मुलीने माझ्या आईवर कोणती जादू केली आहे की तिला जगाचे सर्व गुण फक्त तुझ्यातच दिसतात. जर तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर स्वतःवर उपचार करून घे. मी तुला फक्त 15 दिवस देतोय, नाहीतर मी घटस्फोटासाठी अर्ज करेन. त्यानंतर आईने जरी मला घरातून हाकलून दिले तर मी तुलाही उद्ध्वस्त करेन. असे म्हणून त्याने फोन बंद केला आणि हे ऐकून मी रडू लागले. अमित सारखं म्हणत होता की माझ्यासोबत असं करू नकोस. फोन बंद करून मी जशी वळले तसा अहिल हात बांधून माझ्या मागे उभा होता. त्याला पाहून मी पटकन माझे अश्रू पुसले. तो म्हणाला, तो तुझ्या नवऱ्याचा फोन होता? मी हो म्हणाले. त्याने विचारले, तो काय म्हणत होता आणि तू का रडत आहेस? त्यावेळी तो मला खूप गंभीरपणे विचारत होता. मी म्हणाले, तुझं म्हणणं काय आहे? तू मला सतत का त्रास देत राहतोस आणि मला न कळवता माझ्या खोलीत का येतोयस? माझ्या परवानगीशिवाय असे माझ्या खोलीत येणारा तू कोण? इथून निघून जा. मला त्याला काहीही सांगायचे नव्हते म्हणून मी त्याला अगदी स्पष्टपणे सांगितले. माझा राग पाहून तो मला म्हणू लागला की तू माझ्यापासून काहीही लपवू शकत नाहीस. मला कल्पना आहे की तुझ्या नवऱ्याचे वागणे तुझ्यासाठी योग्य नाही. मी म्हणाले, हा आमच्या नवरा बायकोमधला प्रश्न आहे. माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणारा तू कोण? देवासाठी मला एकटं सोड. इथून निघून जा. मी त्याला खोलीतून बाहेर ढकलून दार बंद केले. माझ्यासमोर ठेवलेली माझी औषधे पाहून मला अमितचे शब्द आठवू लागले. मी 2 गोळ्या काढून एकत्रच घेतल्या. माझ्या समस्या लवकरात लवकर सुटावी, जेणेकरून माझं घर तुटण्यापासून वाचेल, अशी माझी इच्छा होती. पण ते औषध घेताच मी खूप घाबरले. मला उलट्या होऊ लागल्या. माझी प्रकृती खालावू लागली. माझी अवस्था पाहून आईला काळजी वाटू लागली. माझे वडील घरी नव्हते. बाकी सगळे आपापल्या घरीच होते. म्हणून आईने अहिलला फोन केला आणि मला त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये नेले. 3 दिवस मी जे काही खात होते ते मला पचतच नव्हते. जेव्हा महिला डॉक्टरने माझी अवस्था पाहिली तेव्हा त्या म्हणाल्या की हे औषध खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याचे दुष्परिणामही खूप जास्त आहेत. त्यामुळे किडनीसुद्धा निकामी होऊ शकते. असे औषध आणि अशी बनावट डॉक्टरकडे जाऊन आपलं आयुष्य वाया घालवू नकोस. ती मला ते औषध घेण्याचे कारण विचारू लागली. मी रडत रडत तिला सगळं काही सांगितलं. माझं ऐकल्यानंतर ती म्हणाली की देव माणसाला कसं शरीर देतो हे सगळं त्याच्या हातात आहे. खरं तर काहीच माणसाच्या हातात नसतं. अनेकदा मुलींना ही समस्या असते. पण जे पुरुष चारित्र्याने कमकुवत असतात आणि ज्यांना स्त्रियांबद्दल आदर नसतो ते त्यांच्याशी असे बोलतात. कालांतराने ही समस्या आपोआप निघून जाते. जर तुझ्या नवऱ्याने तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवले असते आणि तुझ्यासोबत पती-पत्नीचे नाते ठेवले असते आणि तू तुझ्या खाण्यापिण्याची काळजी घेतली असतीस, तर तुझे शरीर आपोआप भरू लागले असते. आणि तसेही तू इतकी वाईट दिसत नाहीस. नक्कीच तुझा नवरा मनोरुग्ण आहे किंवा त्याची विचारसरणी खूपच वाईट आहे. माझी आईसुद्धा तिथेच होती. हे सर्व ऐकून ती चेहऱ्यावर नाराजीचा भाव आणून मान खाली घालून बसली होती. अहिल घरी येताच माझ्या आईला माझे औषधं कसे द्यायचे आहेत हे समजावून सांगत परत गेला. माझी आई मला सांगू लागली की तू मला आधी का नाही सांगितलंस? मी रडायला लागले आणि म्हणाले, आई, मला तुला त्रास द्यायचा नव्हता. तू नेहमी मला सांगतेस की तुला घर कसं सांभाळायचं हे माहीत नाही. पण आई, मी तुला खरं सांगते, मी अमितसाठी स्वतःला बदलले आहे. मी सगळं काम शिकून घेतले आहे. तू माझ्या सासूला नक्कीच विचारू शकतेस. पण तरीही तो मला सांगतो की तो जेव्हा जेव्हा माझ्या जवळ येतो तेव्हा त्याला कळमळतं. या गोष्टी एका स्त्रीच्या आत्म्यालाही वेदना देतात. पण हे सगळं ऐकूनही मला त्याचं मन जपायचं होतं. त्याच्या मनात मला जागा निर्माण करायची होती. त्याने मला घटस्फोट देऊ नये. मला घटस्फोटाचा कलंक लावायचा नव्हता. हे सगळं बोलताना मी रडत होते. आईच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. दुसऱ्या दिवशी माझी आई सासूशी बोलली. ती स्वतः नाराज होती आणि म्हणत होती, मला माफ करा. माझ्यामुळेच सौम्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. माझा मुलगा एका वैश्याच्या प्रेमात होता. त्याचं तिच्यासोबत अनैतिक संबंध होते. मी माझी शपथ देऊन त्याचं सौम्याशी लग्न लावून दिलं. पण त्याला त्या वैश्याची सवय झाली होती. म्हणून घरातील प्रतिष्ठित मुलीमध्ये असे गुण नसल्याने तो सौम्यामध्ये दोष शोधू लागला. माझी सासू माझ्याकडे आली आणि तिने स्वतःच माझा अमितपासून घटस्फोट करून दिला. ती म्हणू लागली की
तो सौम्यासारख्या मुलीच्या लायकीचा नाही, पण माझा पुरुषांवरील विश्वासच उडाला होता. घटस्फोट होऊन फक्त 2 महिने झाले होते, जेव्हा अहिलच्या आईने माझ्यासाठी अहिलचे स्थळ आणले. पण मी स्पष्टपणे नकार दिला. एका माणसाने मला खूप दुखावले होते, त्यामुळे मी दुसऱ्या कोणावरही विश्वास ठेवू शकत नव्हते. आईने मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की तसे काही नाही, सगळे पुरुष सारखे नसतात. पण मी म्हणाले की मला लग्न करायचे नाही. ते निराश होऊन परत गेले. काही दिवसानंतर मी अंगणात बसले होते, तेव्हा एक चेंडू अंगणात पडला. बाहेर मुलांचा गोंधळ होता. दारावर थाप पडली, म्हणून मी चेंडू उचलला, दार उघडले आणि हात पुढे केला. मला वाटले की चेंडू घेण्यासाठी दार वाजवले आहे, पण चेंडूऐवजी कोणीतरी माझा हात पकडला. माझ्या हातातून चेंडू निसटला. मी दार उघडले आणि पाहिले की अहिल माझ्यासमोर उभा होता. त्याने माझा हात धरला होता. त्याला बहुतेक घरात यायचे होते, पण मी दार पूर्णपणे उघडले नव्हते. मी म्हणाले, अहिल, माझा हात सोड. तो विचारू लागला, तू नकार का दिलास? मी म्हणाले, हे माझे आयुष्य आहे, माझी इच्छा आहे. त्याने दार ढकलून आत येऊन विचारले, मला काय झालं आहे? सौम्या, तुझ्या नकाराचे कारण सांग. मी म्हणाले, मला लग्नच करायचं नाही. तो विचारू लागला, तू त्या नराधमावर इतके प्रेम का करतेस की त्याच्या आठवणीत तू तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छितेस? तो रागाने माझ्या डोळ्यात पाहत होता. मी म्हणाले, मी कोणाच्या प्रेमात आहे असं तुला वाटायला मी कधी सांगितलं नाही. मला पुरुषांचा तिरस्कार वाटू लागला आहे. मला माझ्या आयुष्यात कोणत्याही पुरुषाला सामील करून घ्यायचे नाही. तो पुढे म्हणाला की तू त्या माणसासाठी ही खोटी कारणं देत आहेस. आजही तुझं अमितवर प्रेम आहे, म्हणूनच तू नकार देत आहेस. नाहीतर तू तुझ्या आईचे अश्रू पाहिले असतेस. तुला तुझ्या वडिलांची वाकलेली पाठ आठवली असती, ज्यांना वाटतं की तुझं घर व्यवस्थित व्हावं. पण तुझं प्रेम फक्त अमितवर आहे आणि तुला तुझं संपूर्ण आयुष्य त्याच्या दुःखात घालवायचं आहे. मी म्हणाले, माझं अमितवर प्रेम नाही. तुला तुला का समजत नाही? त्यावर तो म्हणाला, ठीक आहे, मग याचा पुरावा दे. मी या रविवारी तुझ्याशी लग्न करायला येतोय. जर तू माझ्याशी लग्न केलंस तरच मला समजेल की तू अमितचा तिरस्कार करतेस. स्वतःसाठी नाही तर तुझ्या वृद्ध आईवडिलांच्या आनंदासाठी तरी तू माझ्याशी लग्न करायला हवंस. असं म्हणून तो निघून गेला. मी रडू लागले. माझ्या दुःखाने गहिवरून आलेल्या माझ्या आईवडिलांचा मी खरंच विचार केला नव्हता. मी त्याच्या बोलण्यावर पुन्हा आक्षेप घेतला नाही. मी गुपचूप अहिलशी लग्न केलं. पण जेव्हा तो खोलीत आला तेव्हा मला एक विचित्र भीती वाटू लागली की अमितने जसं केलं तसंच तोही शब्दांनी माझा अपमान करेल. तो येऊन माझ्याजवळ बसताच मी रडू लागले. तो म्हणाला, सौम्या, प्रत्येक पुरुष इतका नीच नसतो. तू मला लहानपणापासून ओळखतेस. तुला काय वाटतं? मी तुझ्या त्या उणिवा तुला दाखवून देईल ज्यावर तुझं काहीच नियंत्रण नाही. मला आश्चर्य वाटलं की त्याला हे सगळं कसं कळलं. नेहमीप्रमाणे त्याला माझ्या हृदयात आणि माझ्या मनात येणारे प्रत्येक प्रश्न कसे कळत होते. त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, त्या महिला डॉक्टरने जे काही सांगितले ते सर्व मी ऐकले आहे, आणि तू त्यांना जे काही सांगितले होतेस तेही. मी तुझ्या आईवडिलांनाही सांगितले होते की त्यांनी सौम्याला अशा नीच आणि हलकट माणसापासून घटस्फोट द्यायला लावावा. मला तिला स्वीकारायचे आहे. म्हणून जे काही घडले ते सर्व विसरून जा. फक्त हे लक्षात ठेव की अहिल तुझ्यावर लहानपणापासून प्रेम करतो. ज्या दिवशी तुझे अमितशी लग्न झाले तेव्हा मी दुसऱ्या शहरात होतो. मला याबद्दल नंतर कळले. ते असं घडलं नाही तर मी तुझं लग्न तिथे कधीच होऊ दिलं नसतं. बोलता बोलता अहिलने माझे दागिने काढले होते आणि जेव्हा त्याने मला मिठीत घेतले तेव्हा माझ्या मनात भीती नव्हती. मी अहिलला आरामात मिठी मारली. तो माझ्यावर इतकं प्रेम करतो हे मला माहीत नव्हतं. कदाचित हेच खरं प्रेम असावं, ज्यात माणूस दुसऱ्याच्या उणिवा पाहत नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं?